नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. साच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर पाहायच्या, त्यासोबतच वेगवान घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. मनसे नेत्यांची आज शिवतीर्थवर बैठक. आगामी निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता. मंत्री संजय शिरसाट यांचे कट्टर विरोधक राजू शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज राजू शिंदे यांचा भाजपात प्रवेश होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. भाजपच्या नवीन शहर कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासह विविध कार्यक्रमाला हजेरी लावणार. राज्यातील 200 बिबट्यांचं वंतारा प्रकल्पात स्थलांतर करणार. स्थलांतराबाबत प्रस्ताव शासनाकडे आला, लवकरच मंजुरी मिळेल. राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. नवले पुलावर झालेल्या दुर्घटना स्थळाची सुप्रिया सुळे पाहणी करणार. बिहारमध्ये एनडीएला मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित होण्याची शक्यता. शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. बिहार निवडणुकीमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठी फूट. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य यांची राजकारणामधून एक्झिट. मी राजकारण आणि कुटुंबाचा त्याग करत असल्याची एक्स पोस्ट. नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोसह आकाशाच्या विमानांचं उड्डाण होणार. 25 डिसेंबरपासून आकाशाची सेवा नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणार. तर इंडिगोच्या सुरुवातीला 13 विमानं उड्डाण करणार. वसईत उठाबशा काढल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप. शाळेतील शिक्षकांवर कारवाई करा, संतप्त पालकांची मागणी. राज्यात आणखी थंडी वाढणार. उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसात तापमानात लक्षणीय घसरण होणार. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान, हार्बरच्या पनवेल वाशी दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते राम मंदिरा दरम्यान ब्लॉक.